हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, आपल्यापैकी बऱ्याच जणांना खाली बसलेले असताना किंवा जेवताना तारक मेहता का उलटा चष्मा हा शो पाहायला खूप आवडतो. बऱ्याच लोकांना हा शो पाहण्याची इतकी सवय लागलेली आहे की त्यांना हा शो पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही. आणि त्यापैकी काही लोक हा शो चालू झाल्याशिवाय जेवायला बसतच नाही. अनेकदा आपण असा विचार करतो की असं का होत असेल, लोक असं का करत असतील, पण या गोष्टीला जास्त सिरियस न मानता आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. यावर एक रिसर्च झाला आहे आणि या रिसर्च मध्ये जी गोष्ट समोर आली आहे ती ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी आणि जेवण अजून रुचकर बनवण्यासाठी आपण टीव्हीवर एखादी मालिका लावतो. कामावरून घरी आल्यानंतर एखादा हलका फुलका हसवणारा कार्यक्रम बघायला कोणाला आवडणार नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम पाहायला खूप प्राधान्य दिलं जातं. यामागे एक सोपी आणि खूप महत्वाची सायकोलॉजी लपलेली आहे. वारंवार बघण्यासाठी मालिकांना मानसशास्त्रात पॅरासोशल रिलेशनशिप असे म्हणतात. एखादी मालिका वारंवार बघण्यामागची कारणे काय आहेत आता आपण हे पाहूया. पहिलं कारण आहे सेफ्टी आणि आराम. जेव्हा आपण एखादी मालिका पुन्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्या मालिकेची कथा माहिती असते. त्यामुळे मेंदूला नवीन माहितीवर प्रक्रिया करावी लागत नाही. यामुळे मनाला खूप सेफ आणि आरामदायी वाटते. जेवताना किंवा तणावात असताना मेंदूला शांती हवी असते. तारक मेहता का उलटा चष्मा सारख्या मालिका ती शांती आपल्याला देतात. दुसरं कारण आहे नॉस्टॅल्जिया आणि बंध. तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमामध्ये गोकुलधाम सारखा आदर्श समाज दाखवला जातो. हा कार्यक्रम पाहताना आपण त्या कार्यक्रमामधील पात्रांसोबत जोडले जातो. आपल्याला वाटते की हे आपले लोक आहेत. वारंवार ही मालिका पाहिल्याने या मालिकेशी आपला भावनिक बंध निर्माण होतो. जुने एपिसोड पाहिल्याने नॉस्टॅल्जिया वाढतो आणि आपल्याला ही मालिका पाहताना एक सकारात्मक भावना मिळते. तिसरं आहे सुसंगतीची गरज. या मालिकांचा पॅटर्न कधीही बदलत नाही. प्रत्येक भागामध्ये एक समस्या येते आणि ती सोडवली जाते आणि भागाच्या शेवटी सर्व काही ठीक होते. ही सुसंगती लोकांना फार आवडते. ही सुसंगती लोकांना जीवनाच्या अनिश्चिततेमध्ये एक मानसिक आधार देते. लोकांना असं वाटतं की ज्या प्रकारे या कार्यक्रमामध्ये समस्या येतात आणि त्या शेवटी सोडवल्या जातात तशाच प्रकारे आमच्या जीवनात आलेल्या समस्या सुद्धा शेवटी सोडवल्या जातील. तारक मेहता का उलटा चष्मा ही फक्त एकच मालिका अशी नाही जी वारंवार पाहिली जाते. जगात अशा अनेक सिटकॉम मालिका आहेत ज्या वारंवार पाहिल्या जातात. त्यातल्या त्यात कॉमेडी असलेल्या आणि कुटुंब आधारित मालिका जास्त पाहिल्या जातात. तारक मेहता का उलटा चष्मा कौटुंबिक सिटकॉम, साधे विनोद, आदर्श कुटुंब आणि सकारात्मकता यामुळे ही मालिका एक सुरक्षित जागा तयार करते जिथे आपल्याला कथेबद्दल जास्त विचार न करता फक्त आणि फक्त आराम करता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा जेवताना ही मालिका लावाल तेव्हा लक्षात ठेवा यामागे फक्त तुमची आवडच नाही तर तुमच्या मनाच्या विश्रांतीची नैसर्गिक गरज दडलेली आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.